नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे SRPF गट क्रमांक 20 म्हणजे SRPF वरणगावचा आज झालेला पेपर आणि आजच्या पेपरमधील मराठी व्याकरण तसेच सामान्य ज्ञान या विषयांच्या प्रश्नांचा आपण स्पष्टीकरणासह अभ्यास करणार आहे। त्यामुळे जर तुम्ही पुढील भरतीसाठी तयारी करताय किंवा तुम्ही हा पेपर दिलेला होता तर अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी किंवा चुका पाहण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा। सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। आजचा पहिला प्रश्न पहा काय आहे। खालीलपैकी कोठे संरक्षण साहित्य निर्मिती कारखाना आहे। या ठिकाणी पाहायचं आहे महाराष्ट्रातील वरणगाव या ठिकाणीच संरक्षण साहित्य निर्मिती कारखाना आहे, म्हणजे पर्याय डी या प्रश्नाचं उत्तर आहे। याला काय म्हणायचं, ऑर्डनन्स फॅक्टरी असं म्हणायचं। आणि मित्रांनो पेपर होता वरणगावचा, त्यामुळे या ठिकाणी हा प्रश्न साहजिकच वरणगाववर येणार होता, तर उत्तर पर्याय डी असणारच आहे। दुसरा प्रश्न पहा, ब्रिटनच्या जोखडाखालून मुक्त होऊन स्वराज्याचे अधिकार प्राप्त करून घेण्यासाठी होम रूल चळवळ प्रथम कोठे सुरू झाली। या ठिकाणी पाहायचं आहे सर्वात पहिल्यांदा होम रूल चळवळ आहे ती आयर्लंड या देशामध्ये सुरू झालेली होती आणि तिथून आयरिश वंशाच्या ॲनी बेझंट यांनी ती भारतामध्ये आणली आणि मद्रास प्रांतामध्ये सुरू केली। तसेच महाराष्ट्रामध्ये होम रूल चळवळ कोणी सुरू केली तर लोकमान्य टिळकांनी सुरू केली, म्हणजे या ठिकाणी उत्तर काय असणार आहे, पर्याय बी। सर्वात प्रथम होम रूल चळवळ आहे ती आयर्लंडमध्ये सुरू झालेली होती। त्यासोबतच पहा भारतामध्ये ती कोणी आणली, आयरिश वंशाच्या ॲनी बेझंट यांनी आणली। कुठे आणली, मद्रास प्रांतामध्ये। आणि त्यानंतर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी सुरू झाली तर पुण्यामध्ये लोकमान्य टिळकांनी सुरू केलेली होती। पुढे पहा प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणत्या कायद्यान्वये ब्रिटनमध्ये हाय कमिशनर फॉर इंडिया या अधिकार पदाची नियुक्ती झाली। 1919च्या भारत सरकार कायद्यामुळे किंवा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायद्यामुळे ब्रिटनमध्ये हाय कमिशनर फॉर इंडिया नावाच्या पदाची निर्मिती करण्यात आली होती, म्हणजे पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 4, लाल रक्तपेशीच्या निर्मितीस काय म्हणतात। तर त्या ठिकाणी पहा लाल रक्तपेशींना दुसरं नाव काय आहे, एरिथ्रोसाइट्स असं नाव आहे। आणि मित्रांनो त्याच्या निर्मितीच्या प्रक्रियेला काय म्हणतात, एरिथ्रोपोएसिस असं म्हणतात, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे। लाल रक्तपेशींच्या निर्मितीला एरिथ्रोपोएसिस असं म्हणायचं। महत्त्वाचं काय काय लक्षात ठेवणार आपण, लाल रक्तपेशींचं दुसरं नाव काय, एरिथ्रोसाइट्स। त्यासोबतच या कुठे तयार होतील तर आपल्या बोन मॅरोमध्ये तयार होतील, म्हणजेच अस्थिमज्जेमध्ये तयार होतील। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 5, कर्बोदके हे कार्बन, ऑक्सिजन आणि टिंबटिंबच्या अणूपासून बनतात। या ठिकाणी पहा कर्बोदके म्हणजे काय, कार्बोहायड्रेट्स। उदाहरण पाहूया ग्लुकोजचं, त्याच्यामध्ये काय आहे तर C6, H12 आणि O6 हे काय आहे, ग्लुकोज नावाचं एक कार्बोहायड्रेट आहे। आणि मित्रांनो याच्यामध्ये काय काय आलं, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, कर्बोदके ही कार्बन, ऑक्सिजन आणि हायड्रोजन पासून बनतात, म्हणजे पर्याय बी उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6, निकोटिनामाइड हे रासायनिक नाव कोणत्या जीवनसत्वाचे आहे। या ठिकाणी पहा निकोटिनामाइड हे रासायनिक नाव आहे ते विटॅमिन B3 चं आहे, म्हणजे पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 7, कोणत्या शास्त्रज्ञाने देवी रोगावरील लसीचा शोध लावला। मित्रांनो हे सर्व प्रश्न आपण आपल्या पेड टेलिग्राम चॅनलवर कितीतरी वेळा पाहिले होते। या ठिकाणी पाहायचं आहे आपण काय पाहिला होता, लसीकरणाचे जनक कोणाला म्हणतात, कोणाला म्हणतात, एडवर्ड जेन्नर यांना म्हणतात, कारण यांनी सर्वात पहिल्यांदा देवी रोगावरील लस शोधून काढली होती, म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय सी असणार आहे। देवी रोगावरील लसीचा शोध कोणी लावला तर एडवर्ड जेन्नर यांनी। प्रश्न क्रमांक 8, टिंबटिंब हा इस्रोने तयार केलेला स्त्रीरोपी रोबोट आहे जो गगनयान मिशनसाठी बनवण्यात आला आहे। या ठिकाणी पाहायचं आहे गगनयान मिशनसाठी इस्रोनं व्योममित्र नावाचा रोबोट बनवलेला आहे, म्हणजे पर्याय सी या प्रश्नाचं, पर्याय ए या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणत्या शिखराला द ग्रेट ब्लॅक वन या पर्यायी नावाने सुद्धा ओळखले जाते। आता या ठिकाणी पाहायचं आहे नेपाळमध्ये आहे माउंट मकालू, या माउंट मकालूला द ग्रेट ब्लॅक वन या नावानं ओळखलं जातं, म्हणून पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर आहे। कारण काय याचं, कारण हा जगातील 5व्या क्रमांकाचा सर्वात उंच पर्वत शिखर आहे, त्यासोबतच हा काय खडा आहे, त्यामुळे या ठिकाणी याच्यावर बर्फ राहत नाही, त्यामुळे काय होतं तर याचा रंग खडकाप्रमाणेच काळा दिसतो, म्हणून याला काय म्हणायचं, द ग्रेट ब्लॅक वन म्हणायचं। कोणता आहे, माउंट मकालू, कोणत्या देशामध्ये, नेपाळमध्ये, जगातील 5व्या क्रमांकाचं सर्वात उंच शिखर। प्रश्न क्रमांक 10,
खालीलपैकी कोणत्या किनारपट्टीला कोरोमंडल किनारा म्हणून ओळखले जाते? या ठिकाणी पहा, भारताचा पूर्व किनारपट्टी आहे त्याला काय म्हणायचं? कोरोमंडल किनारा म्हणायचं. ते राज्य कोणतं आलं मग? तमिळनाडू, पर्याय बी. जर आपण पश्चिम घाटाचा विचार केला किंवा पश्चिम किनारपट्टीचा विचार केला तर आपण काय म्हणतो याला? महाराष्ट्रामध्ये कोकण म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर केरळमध्ये याला आपण मलबार म्हणतो. लक्षात ठेवायचं आहे, पश्चिम किनारपट्टीला आपण महाराष्ट्रामध्ये कोकण आणि केरळमध्ये मलबार म्हणतो. त्याच प्रकारे पूर्व किनारपट्टीला आपण तमिळनाडूमध्ये कोरोमंडल म्हणतो. म्हणजे पर्याय बी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11. घोडसगाव, चांदोर, हस्ती, शिरसोली या टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? जळगाव जिल्ह्यात आहेत. वरणगाव गट कोणत्या जिल्ह्याचा आहे? जळगावचा आहे. पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12. कात कोणत्या झाडापासून मिळवतात? तर खैराच्या झाडापासून मिळवतात. पर्याय डी या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13. राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना 1949 साली टिंबटिंब यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. या ठिकाणी पाहायचं, राष्ट्रीय उत्पन्न समिती 1949 साली स्थापन करण्यात आली होते आणि पहिले अध्यक्ष कोण होते? PC महालनोबिस. म्हणजे पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम टिंबटिंब साली पूर्ण देशभरात लागू करण्यात आला. आता या ठिकाणी पहा, याचं दुसरं नाव काय आहे? IRDP. म्हणजे काय? तर इंटिग्रेटेड रूरल डेव्हलपमेंट प्रोग्राम. याची सुरुवात कधी झाली होती? 2 ऑक्टोबर 1980. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम म्हणजेच IRDP, इंटिग्रेटेड रूरल डेव्हलपमेंट प्रोग्राम 1980 साली सुरू करण्यात आलेला होता. म्हणजे पर्याय ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 1980 2 ऑक्टोबर रोजी. पुढे पाहायचं प्रश्न क्रमांक 15. कोणत्या साली रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण झाले? स्थापना 1 एप्रिल 1935 आणि राष्ट्रीयकरण कधी झालं? तर 1949, 1 जानेवारी 1949. म्हणजे पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. RBIची स्थापना 1935 आणि राष्ट्रीयकरण नॅशनलायझेशन कधी झालं? तर 1949ला. प्रश्न क्रमांक 16. कोणत्या घटनादुरुस्ती अन्वये घटनेतील भाग 7 वगळण्यात आला? या ठिकाणी पहा, भाग 7 कशा संबंधी होता? तर भारतामध्ये असलेल्या राज्यांचं वर्गीकरण भाग 7 मध्ये होतं. आणि मित्रांनो काय झालं पुढे? 1956 साली 7व्या घटनादुरुस्तीनं भारतामध्ये राज्यांची पुनर्रचना करण्यात आली आणि त्यानुसार भाग 7 पूर्णपणे वगळण्यात आला. म्हणजे पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर आहे. घटनेतील भाग 7 आहे तो म्हणजेच राज्यांच्या वर्गीकरणाचा जो तरतूद आहे ती भारतीय राज्यघटनेच्या 7व्या घटनादुरुस्तीने 1956 साली हटवण्यात आली किंवा वगळण्यात आली. प्रश्न क्रमांक 17. भारतीय राज्यघटनेतील राज्यधोरणाची मार्गदर्शक तत्त्वे म्हणजे DPSP ही तरतूद कोणत्या देशाच्या घटनेतून घेण्यात आली? DPSP कुठून घेतले आपण? आयर्लंडकडून घेतले. म्हणजे पर्याय बी आयरिश घटना हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक पुढे पहा, आणखी काय? DPSP भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये आहेत? भाग 4 मध्ये आहेत. ठीक आहे. DPSP भारतीय राज्यघटनेच्या भाग 4 मध्ये देण्यात आलेली आहे. तसेच कलम कोणत्या कलमापासून कोणत्या कलमापर्यंत आहेत? DPSP भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमापासून कोणत्या कलमापर्यंत आहेत ते तुम्ही मला कमेंट करून सांगायचं. प्रश्न क्रमांक 18. महाराष्ट्र राज्याचे पहिले राज्यपाल खालीलपैकी कोण होते? महाराष्ट्र राज्य म्हणजे संयुक्त महाराष्ट्र राज्य. स्थापना 1 मे 1960 आणि मित्रांनो 1 मे 1960 रोजी श्री प्रकाश यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून कार्यभार स्वीकारला होता. म्हणून पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर आहे. श्री प्रकाश हे महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल बनले होते. प्रश्न क्रमांक 19. भारतीय राज्यघटनेच्या भाग 8 मध्ये कोणत्या तरतुदीशी संबंधित आहे? भाग 8 पहा, या ठिकाणी भाग 8 म्हटलंय, अनुसूची 8 नाही. अनुसूची 8 मध्ये काय आहेत? भारताच्या 22 भाषा आहेत. परंतु भाग 8 मध्ये काय आहे? तर केंद्रशासित प्रदेशांच्या संबंधी अधिकार आहेत. कोणाचे? राष्ट्रपतींचे आणि राज्यपालांचे. म्हणजे पर्याय ए आपलं उत्तर आहे. भाग 8 नुसार काय चालतं? केंद्रशासित प्रदेशांचं प्रशासन चालतं. पुढे प्रश्न क्रमांक 20 पहा, खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद नाही? या ठिकाणी पाहायचं आता सध्या भारतातील 6 राज्यांमध्ये विधान परिषद आहे. कोणत्या कोणत्या 6 राज्यांमध्ये आहे? तर त्याच्यामध्ये आपला महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि बिहार या 6 राज्यांमध्ये विधान परिषद आहे. याच्या अगोदर जम्मू काश्मीरमध्ये देखील होती. परंतु आता या ठिकाणी आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा सोडलं तर काय राहिलं? केरळ. म्हणजे केरळमध्ये विधान परिषद सध्या नाही. पर्याय सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि मित्रांनो नुकतेच केरळच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची नियुक्ती होत आहे? VD सतीशन यांची नियुक्ती होत आहे.
प्रश्न क्रमांक 21, एप्रिल 2026 मध्ये बिहारच्या मुख्यमंत्रीपदी खालीलपैकी कोणाची निवड झाली? या ठिकाणी पहा, बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर सम्राट चौधरी हे भाजपचे आहेत, यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे, म्हणून पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 22, सराव दस्तलिक कोणत्या दोन देशांमधील लष्करी सराव आहे? या ठिकाणी पहा, दस्तलिक नावाचा सराव आहे तो भारत आणि उझबेकिस्तान या देशांमध्ये होतो, म्हणून पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23, खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026चे यजमानपद कोणत्या राज्याकडे होते? किती वेळा प्रश्न पाहिला हा पण. या ठिकाणी खेलो इंडिया ट्रायबल गेम्स कुठे पार पडल्या? छत्तीसगड राज्यामध्ये. छत्तीसगडची राजधानी रायपूर आणि तेथील मोठमोठ्या शहरांमध्ये या स्पर्धा पार पडलेल्या होत्या, म्हणजे पर्याय डी या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि शुभंकर काय होता? मोरवीर होता. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 24, पंचगंगा तीरी हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे? या ठिकाणी पहा, पंचगंगेच्या तीरावरून नावाचं आत्मचरित्र आहे डॉक्टर जयसिंगराव पवार यांचं, म्हणजे पर्याय बी या प्रश्नाचं आपण उत्तर मानूया. पंचगंगा तीरी नाही तर काय, पंचगंगेच्या तीरावरून. ठीक आहे. डॉक्टर जयसिंगराव पवार कोण होते? तर महाराष्ट्र शासनाच्या किंवा महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या इतिहास विभागाचे प्रमुख होते, हे देखील लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 25, नुकतेच सी.डी. गोपीनाथ यांचे चेन्नई येथे वयाच्या 96व्या वर्षी निधन झाले, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? या ठिकाणी पहा, सी.डी. गोपीनाथ हे कोण होते? तर एक भारतीय क्रिकेटपटू होते, म्हणजे क्रिकेट क्षेत्राशी संबंधित होते. पुढे पाहायचं आहे प्रश्न क्रमांक 26, प फ ब बरं का, व नाहीये, ब भ म या वर्णांचा प्रकार ओळखा. या ठिकाणी पाहायचं आहे, प फ ब भ म यांचा उच्चार करताना आपल्या ओठांची हालचाल होते आणि आपले ओठ एकमेकांना चिकटतात, म्हणजे या ठिकाणी काय झालं, हे वर्ण आहेत ते औष्ठ्य वर्ण आहेत, म्हणजे पर्याय डी या प्रश्नाचं उत्तर आहे. दंत तालव्यामध्ये कोणते येणार? च चा गट येणार, मूर्धन्यमध्ये ट चा गट येणार आणि दंत्यमध्ये त चा गट येणार. ठीक आहे. आणि प चा गट औष्ठ्यमध्ये येतो. प्रश्न क्रमांक 27, वरची खोली लहान आहे, अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. या ठिकाणी पहा, वरची हा अधोरेखित शब्द होता. काय आहे हा? तर हा वर या क्रियाविशेषणापासून बनलेला विशेषण आहे. आणि मित्रांनो, जर क्रियाविशेषणापासून विशेषण बनलं तर त्याला आपण काय म्हणतो? अव्ययसाधित विशेषण, म्हणजे अव्ययापासून बनलेलं विशेषण, म्हणून पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28, वाचन हा माणसाचा पहिला मित्र, या वाक्यातील अधोरेखित नामाचा प्रकार ओळखा. अधोरेखित नाम आहे वाचन. आणि मित्रांनो, वाचन हा वाच या धातूपासून बनला. आणि मित्रांनो, काय झालं? वाच या धातूपासून बनलेलं नाम म्हणून वाचन हे काय झालं? धातुसाधित नाम. परंतु या ठिकाणी एखाद्याच्या वाचनाला किंवा वाचनाच्या प्रक्रियेला आपण हात लावू शकतो का? स्पर्श करू शकतो का? नाही. म्हणजे काय झालं? या ठिकाणी वाचन हे धातुसाधित तसेच भाववाचक नाम देखील आहे, म्हणून पर्याय ए या प्रश्नाचं योग्य उत्तर मानूया. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 29, खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे दोन्ही वचनातील प्रत्यय सारखेच असतात? या ठिकाणी पहा, प्रथमा, पंचमी आणि सप्तमी या विभक्तींचे दोन्ही वचनातील प्रत्यय सारखेच असतात. कोणते? प्रथमा, पंचमी आणि सप्तमी. कारण प्रथमाला प्रत्ययच नसतात, पंचमीला ऊन हून आणि सप्तमीला त इ आ हे प्रत्यय असतात. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? तर पर्याय डी, प्रत्यय नाहीत म्हणून हे सोडून द्या. तर राहिलं काय? सप्तमी. सप्तमीचे दोन्ही वचनातील प्रत्यय सारखेच असतात, म्हणून पर्याय ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे. तृतीयाचे प्रत्यय कोणते आहेत? एक वचनामध्ये नेयशी, अनेक वचनामध्ये निहियशी. म्हणजे काय झाले? दोन्ही वचनामध्ये वेगळे वेगळे झाले. द्वितीयाला एक वचनामध्ये सलाते, अनेक वचनामध्ये सलानाते, म्हणजे दोन्ही ठिकाणी वेगळे झाले. आणि प्रथमाला प्रत्यय नसतात, त्यामुळे या ठिकाणी प्रथमाला काय म्हणूया? तर दोन्ही वचनातील प्रत्यय सारखे नसतात असं मानून जाऊया, किंवा या ठिकाणी हा पर्याय योग्य नाही असं मानूया. कारण या ठिकाणी काय झालं? प्रत्ययच नाहीत, म्हणून सप्तमी हे योग्य उत्तर. प्रश्न क्रमांक 30, विधाता या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते? विधाता स्त्रीलिंगी रूप काय असतं? विधात्री, पर्याय ए. विधवाचं विधुर असतं पुल्लिंगी रूप. ठीक आहे. त्यासोबतच पहा, दाताचं दात्री. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. विधाता विधात्री, दाताचं दात्री. प्रश्न क्रमांक 31, येता क्षण वियोगाचा पाणी नेत्रांमध्ये दिसे, डोळ्यात काय गेले हे म्हणून नैना पुसे, अलंकार ओळखा. या ठिकाणी काय दिसते पहा, वियोग होतोय म्हणून डोळ्यामध्ये पाणी आलं, परंतु काय म्हणतोय की डोळ्यामध्ये काहीतरी गेलं म्हणून पाणी आलं. म्हणजे काय झालं? तर खरं कारण लपून दुसरंच कारण सांगितलं जातंय, किंवा या ठिकाणी खोटेपणा दिसतोय. ज्या ठिकाणी खोटेपणा असेल किंवा
खरी गोष्ट लपवून दुसरी गोष्ट सांगितली जात असेल तर त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं व्याजोक्ती अलंकार असतो, म्हणून पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 32, फुलांनो या शब्दात असणारी विभक्ती कोणती? या ठिकाणी पहा, फुलांनो मध्ये नो हा प्रत्यय आहे आणि नो हा प्रत्यय कशाचा असतो? संबोधनचा असतो, म्हणून पर्याय ए या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे, नो हा प्रत्यय संबोधन विभक्तीचा आहे. प्रथमाला प्रत्यय नसतात, द्वितीयला सलाते सलानाते, चतुर्थीला सलाते सलानाते. प्रश्न क्रमांक 33, दोन्ही भाऊ पाची पांडव यातील संख्या विशेषणाचा प्रकार ओळखा. या ठिकाणी पहा, दोन्ही पाची म्हणजे काय? जितके आहेत त्यापैकी सर्व. आणि मित्रांनो, ज्या ठिकाणी जितके आहेत त्यापैकी सर्व असा बोध होतो, दोन्ही पाची चारही अशा ठिकाणी काय लक्षात ठेवायचं? त्या ठिकाणी साकल्यवाचक संख्या विशेषण असतं, म्हणून पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर आहे. दोन्ही पाची काय आहेत? साकल्यवाचक संख्या विशेषण. प्रश्न क्रमांक 34, गुरुजी रागावलेले दिसतात या वाक्यातील रागावलेले या शब्दाचे कार्य कोणते? या ठिकाणी पहा, जर आपण रागावलेले शब्द काढून टाकला, फक्त म्हणलं गुरुजी दिसतात, तर वाक्याचा अर्थ पूर्ण होतो का? नाही होत. आणि मित्रांनो, ज्यावेळी वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी एखाद्या विशिष्ट शब्दाची आवश्यकता असते तेव्हा त्या शब्दाला त्या वाक्यातील पूरक असं म्हणतात. आणि या ठिकाणी काय दिसतंय? रागावलेला हा शब्द महत्त्वाचा आहे, याशिवाय वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही, म्हणजे रागावलेलं काय आहे? पूरक आहे, म्हणून पर्याय डी या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 35, आज दिवसभर सारखे गडगडले अधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळखा. क्रियापद काय? गडगडले. आणि मित्रांनो, गडगडले, सांजावले, मळमळले हे काय आहेत? भावकर्तृ क्रियापद आहेत, म्हणजे पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर आहे. हे लक्षातच ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 36, पुष्कळ मुले उत्तीर्ण झाली परंतु पहिल्या वर्गात कोणीच आले नाही या वाक्यातील उभयान्वी अव्ययाचा प्रकार ओळखा. उभयान्वी अव्यय कोणता आहे? परंतु. आता या ठिकाणी पहा, पुष्कळ मुले उत्तीर्ण झाली, ठीक आहे, परंतु पहिल्या वर्गात कोणीच आले नाही म्हणजे काय? तर एक वाक्य दुसऱ्या वाक्यापेक्षा वरचढ आहे किंवा एका वाक्यामध्ये दुसऱ्या वाक्यापेक्षा उणीव आहे हे दाखवणारा शब्द जर त्या ठिकाणी आला असेल तर त्याला म्हणायचं न्यूनत्व दाखवणारा किंवा कमीपणा दाखवणारा, म्हणजेच न्यूनत्व बोधक उभयान्वी अव्यय. म्हणून परंतु काय आहे? न्यूनत्व बोधक उभयान्वी अव्यय आहे. पर्याय डी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. न्यूनत्व बोधक उभयान्वी अव्यय कोणते कोणती? पण, परंतु हे काय आहेत? न्यूनत्व बोधक उभयान्वी अव्यय. प्रश्न क्रमांक 37, पण मन बेठे स्वस्थ राहिना या वाक्यातील अधोरेखित केवल प्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. आता आपण काय पाहिलंय? केवल प्रयोगी अव्यय कधी वापरतो? मनातील उत्कट भावना व्यक्त करण्यासाठी. परंतु जर केवल प्रयोगी अव्यय भावना व्यक्त करत नसेल, त्याच्यामध्ये कोणतीच भावना नसेल, तर त्याला काय म्हणतो आपण? पादपूर्णार्थ केवल प्रयोगी अव्यय किंवा व्यर्थ उद्गारवाचक केवल प्रयोगी अव्यय. मग या ठिकाणी पहा, बेटे या शब्दामधून कोणती भावना व्यक्त होते का? नाही होत आहे, परंतु हे केवल प्रयोगी अव्यय आहे म्हणून याला काय म्हणणार आपण? पादपूर्णार्थ किंवा व्यर्थ उद्गारवाचक केवल प्रयोगी अव्यय. प्रश्न क्रमांक 38, तू मला कळवायचे होतेस या वाक्यातील प्रयोगाचा प्रकार ओळखा. या ठिकाणी पहा, तू मला कळवायचे होतेस. जर आपण तूच रूप बदललं म्हणजे कर्त्याचं रूप बदललं तर काय होईल? त्यांनी मला कळवायचे होते. होतेसचं होते होतं, ठीक आहे, म्हणजे काय झाला? कर्तरी प्रयोग झाला. परंतु शेवटी स प्रत्यय लागला असेल तर लक्षात ठेवायचं भावे प्रयोग देखील असतो. म्हणजे काय झालं? कर्तरी आणि भावे दोन्ही प्रयोग एकत्र असतील तर त्या ठिकाणी काय म्हणणार आपण? तर त्या ठिकाणी आपण म्हणणार कर्तृभाव संकर प्रयोग, म्हणून पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 39, शैवाले गुंतले तरी पंकज शोभते हे वरील काव्यपंक्तीतील अधोरेखित शब्दाचा समास ओळखा. आता समास पाहायचा आहे पंकजचा. पंकज म्हणजे काय? पंक म्हणजे चिखल आणि ज म्हणजे जन्मणारे. चिखलात जन्मणारे, विग्रह काय झाला? चिखलात जन्मणारे. आणि जन्मणारे हा शब्द काय आहे? कृदंत आहे. आणि ज्या ठिकाणी कृदंत आलेलं असतं त्या ठिकाणी आपण काय म्हणतो? त्याला कृदंत तत्पुरुष समास किंवा उपपद तत्पुरुष समास. मग काय आपलं उत्तर? कृदंत किंवा उपपद तत्पुरुष समास, म्हणजे पर्याय बी. विग्रह कसा झाला? चिखलात जन्मणारे. आणि जन्मणारे हा शब्द काय आहे? कृदंत आहे. आणि कृदंत असेल तर त्याला आपण म्हणतो कृदंत किंवा उपपद तत्पुरुष समास. प्रश्न क्रमांक 40, मधून मधून असेच घराकडे येत जा या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. मधून मधून एकच शब्द दोन वेळा आला तर त्याला आपण काय म्हणतो? पूर्णाभ्यस्त म्हणतो, म्हणून पर्याय ए या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे. जर अधून मधून असता तर म जागी अ आलं म्हणून त्या ठिकाणी अंशाभ्यस्त झाला असता. ठीक आहे. आणि जर ध्वनी निर्माण करत असता तर ध्वनीची निर्मिती होत असती तर त्याला म्हटलं असतं आपण अनुकरणवाचक. प्रश्न क्रमांक 41,
शेतात पीक दिसतात शेतकरी आनंदाने नाचू लागला वाक्याचा प्रकार ओळखा। या ठिकाणी पहा, शेतात पीक दिसतात शेतकरी आनंदाने नाचू लागला, याच्यामध्ये कोणतंही उभयान्वी अव्यय आलेलं नाही, म्हणजे काय आहे, केवल वाक्य आहे। उभयान्वी अव्यय आलं तर त्याचं मिश्र किंवा संयुक्त वाक्य बनतं, परंतु उभयान्वी अव्यय नसेल तर ते काय असतं, केवल वाक्य, म्हणून पर्याय बी आपलं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 42, असावा सुंदर स्वप्नातील बंगला या वाक्यातील क्रियापदाच्या अर्थावरून कोणता अर्थ सूचित होतो। या ठिकाणी पाहायचं आहे, असावा हे क्रियापद आहे आणि आपण काय पाहिलं, जेव्हा क्रियापदाचा शेवट हा वा वी वेन होतो त्यासोबतच त्याच्यातून इच्छा, योग्यता, कर्तव्य व्यक्त ह्या भावना व्यक्त होतात। इच्छा, योग्यता, शक्यता, कर्तव्य यांचा बोध होतो, त्यावेळी त्याला म्हणायचं विद्यार्थी क्रियापद। आणि या ठिकाणी पहा, असावा सुंदर स्वप्नातील बंगला काय आहे, इच्छा आहे आणि शेवटी वा असणारं क्रियापद आहे, म्हणजे काय झाला, विद्यार्थ झाला किंवा विद्यार्थी क्रियापद, म्हणून पर्याय ए आपलं उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 43, वाक्यात येणारे स्थलवाचक क्रियाविशेषण टिंबटिंबचे कार्य करते। या ठिकाणी पहा, वाक्यात येणारं स्थलवाचक क्रियाविशेषण आहे ते वाक्यामध्ये आधारपूरकाचं काम करतं, म्हणून पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 44, त त ज ग ग हे गण कोणत्या वृत्ताचे आहेत। या ठिकाणी पहा, त त ज ग ग हे गण इंद्रवज्रा वृत्ताचे आहेत, म्हणजे पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर आहे। आणि मित्रांनो, याच्या प्रत्येक चरणामध्ये किती अक्षरे असतात, तर 11 अक्षरे असतात। आणि गण कशा प्रकारे असतात, तगण, तगण, जगण आणि 2 वेगळी अक्षरे राहतात, दोन्ही गुरु असतात, म्हणजे काय झाला, त त ज ग ग। एकूण अक्षर किती झाली, याच्यामध्ये 3, याच्यामध्ये 3, याच्यामध्ये 3, 3 त्रिक 9 आणि ही 2 गुरु आहेत ती 2, म्हणजे किती झाले, 11। अशा प्रकारे प्रत्येक चरणामध्ये 11 अक्षर असतात आणि 16 मात्रा असतात। त्यासोबतच गण कोणते आहेत, इंद्रवज्राचे त त ज ग ग, म्हणून पर्याय सी आपलं उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 45, षष्टी विभक्तीचे प्रत्यय कोणते, षष्टीचे प्रत्यय कोणते, चाचीचे, चेच्याची, म्हणजे पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर आहे। ठीक आहे, चेच्याची अनेक वचनी प्रत्यय आहेत आणि चाचीचे एकवचनी प्रत्यय आहेत। सलानाते चतुर्थी आणि द्वितीयाचे आहेत, ऊन हून पंचमीचे आहेत आणि तैया सप्तमीचे आहेत। प्रश्न क्रमांक 46, खालीलपैकी योग्य शब्द ओळखा। योग्य शब्द कसा असतो, मथितार्थ, म्हणजे पर्याय बी याचं उत्तर आहे। याचा अर्थ काय असतो, तात्पर्य। ठीक आहे, तात्पर्य म्हणजे मथितार्थ। प्रश्न क्रमांक 47, षणमासिक म्हणजे काय, याचा विग्रह कसा होतो, षट अधिक मासिक। आता काय होतं, ट पुढे म नावाचं अनुनासिक आल्यामुळे, म अनुनासिक आल्यामुळे काय होतं, टच रूपांतर ट च्या गटातील अनुनासिकामध्ये म्हणजेच न मध्ये होतं आणि त्याचा षणमासिक बनतो। म्हणजे काय झालं, याच्यामध्ये कोणते शब्द आहेत, षट, षट म्हणजे 6 आणि मासिक म्हणजे महिने, म्हणजे षटमासिक काय असणार आहे, 6 महिन्यांनी प्रसिद्ध होणारे, म्हणून पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर आहे। पुढे प्रश्न क्रमांक 48, चुकीची जोडी ओळखा। श्वसू सासू बरोबर आहे जोड्या, अश्रू आसू बरोबर आहे, तत्सम तद्भव शब्दांच्या जोड्या आहेत। गर्धब गाढव हे देखील बरोबर आहे, परंतु अंजली वीज, अंजली म्हणजे ओंजळ किंवा हातांची भाषा, मग या ठिकाणी काय झालं, तर अंजली वीज ही जोडी चुकीची आहे, म्हणजे पर्याय डी ही चुकीची जोडी असणार आहे। प्रश्न क्रमांक 49, अनुभूती प्रत्यय प्रचिती प्रत्यंतर या शब्दांत समानार्थी शब्द ओळखा। या ठिकाणी पहा, अनुभूती प्रत्यय प्रचिती प्रत्यंतर म्हणजे काय, अनुभव। ठीक आहे, आणि या ठिकाणी कोणताही शब्द अनुभवला समानार्थी दिलेला नाहीये, म्हणजे या ठिकाणी काय झालं, तर हा प्रश्न रद्द होऊ शकतोय किंवा अनुषंग हा याचा सर्वात जवळचा समानार्थी शब्द आपण मानू शकतोय, म्हणून पर्याय डी या प्रश्नाचं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 50, शुचिरभूत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा। शुचिरभूत म्हणजे काय, शुचिरभूत होणे म्हणजे आंघोळ करणे किंवा शुद्ध होणे, त्याला विरुद्धार्थी काय असणार आहे, अशुद्ध किंवा अपवित्र, म्हणजे पर्याय ए या प्रश्नाचं उत्तर आहे, शुचिरभूतला विरुद्धार्थी अपवित्र। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी या व्हिडिओमधील प्रश्नांची समाप्ती होत आहे। आज आपण SRPF गट 20 चे 50 प्रश्न पाहिलेले आहेत। जर तुम्हाला प्रश्नांची उत्तर आणि स्पष्टीकरण समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे प्रश्नोत्तरांचे व्हिडिओ पाहण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या भागामध्ये। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र।